माझे नाव नीरज कीर्ती पाटील, इयत्ता तिसरी, जिल्हा परिषद शाळा मुळी, केंद्र कोशिंबे. मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची गोष्ट सांगणार आहे. ती गोष्ट तुम्ही लक्षपूर्वक ऐका व तुमच्या मनात कोरून ठेवा. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमद श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. महाराष्ट्राला विस्तारित सौंदर्याची मौल्यवान देणगी लाभली आहे. महाराष्ट्राच्या भूमीत अनेक संत महात्मे शूरवीर होऊन गेले. महाराष्ट्राला महान राष्ट्र बनवणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे माऊले यांच्या बलिदानाने महाराष्ट्र स्वराज्य उभारले गेले. शिवाजी महाराजांची निष्ठा व स्वराज्य रक्षणाची तळमळ प्रत्येक माऊल्याच्या नसानसात भिनली होती. अशाच एका शूर माऊल्याची प्रतापराव गुर्जर यांची कथा आपण ऐकणार आहोत. शिवाजी महाराजांनी प्रतापरावांना बेलोर खानाचा पाडाव करण्यासाठी उमराणी येथे पाठवले. उमराणीच्या लढाईत बेलोर खान व प्रतापराव यांच्यात घनघोर लढाई झाली. महाराजांनी प्रताप खानाला शरण येण्यास भाग पडले. अखेरीस खान प्रतापरावास शरण आला. प्रतापरावांनी खानाला अभय देऊन सोडून दिले. अभय दिलेला बेलोर खान पुन्हा स्वराज्याच्या भूमीवर धुमाकूळ घालून परत करू लागला होता. शिवाजी महाराजांनी खलिता पाठवून प्रतापरावांना बोलावून घेतले. महाराज म्हणाले, तुम्ही खानास ठार न करता पार सोडून दिलात. आपणास कोणी अधिकार दिला? खानाचा वेळीच बंदोबस्त करा, अन्यथा आम्हास तोंड दाखवू नका. हे शब्द ऐकताच प्रतापरावांच्या डोळ्यात पाणी आले. पण ती वेळ रडण्याची नव्हती, लढण्याची होती. प्रतापरावांनी फक्त 6 शेरला घेऊन खानाच्या सैन्यावर आक्रमण करायचे असे ठरवले. प्रतापरावांनी विसाजी बल्लाळ, रुक्मिणी दत्तराव, विठ्ठल कृष्णाजी भास्कर, सिद्धी इलाज शिंदे या 7 शेरलांना घेऊन खानाच्या सैन्यावर तुटून पडले. मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी 1674 ला या 7 मर्दांनी आपली प्राणाची आहुती देऊन निसरी खिंड पावन केली. म्हटलेच आहे ना, वेडात मराठे वीर दौडले सात. हे गीत आज देखील कानी न पडता अंगातले रक्त सळसळत. अशा या शूरवीर 7 वीरांना माझा मानाचा मुजरा. जय हिंद, जय महाराष्ट्र.